कंपनी हुशार आहे का आपण मूर्ख आहे या व्हिडिओमध्ये पाहू। मला सांग बेटा, जास्त पावडर घेतल्यावर किंवा कमी पावडर घेतल्यावर कोणतं स्वस्त पडेल? जास्त पावडर घेतलं स्वस्त पडेल का रे बाळा? कोणतं पावडर घेतलं स्वस्त पडेल? जास्त पावडर घेतलं तर स्वस्त पडेल। बघा, याचाच वापर करून कंपनी कशी फसवती बघूया आपण। पहा, मी मार्केटमधून 2 पावडरचे डब्बे आणले। हा आणला 10 वाला, हा आणला 65 वाला। तर बघा, हा 10 वाला पावडरचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भेटलं 19 ग्रॅम, आणि हा 65 वाला पावडरचा डब्बा आहे, याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे 50 ग्रॅम। आता पाहू आपण कोणता डब्बा स्वस्त पडतो, कॅल्क्युलेशन करू। तर पहा, हा जो 10 रुपयावाला पावडरचा डब्बा आहे त्यामध्ये आपल्याला 19 ग्रॅम भेटलं, ठीक आहे। म्हणजेच 1 रुपयाला भेटला आपल्याला 1.9 ग्रॅम। इथपर्यंत समजलं? तोच मी 65 वाला डब्बा आणला, 65 रुपये पेड केले मी या डब्याचे, त्यामध्ये मला 50 ग्रॅम पावडर भेटलं। बघा, तुम्ही हुशार आहात, गणित किती महत्वाचं आहे। मग 1 रुपयाला मला किती पडलं? 0.77 ग्रॅम पावडर, ज्यावेळेस मी 65 रुपयाचा डब्बा घेतला। कॅल्क्युलेशन समजतंय का? बघा, जर मी 65 रुपयाचे 10 वाले डब्बे घेतले असते तर मला 6.5 डब्बे आले असते। क्लिअर? मग काय केलं असतं, 6.5 डब्यामध्ये प्रत्येक डब्यामध्ये मला 19 ग्रॅम पावडर भेटलं असतं, तर टोटल पावडर मला भेटलं असतं 123.5 ग्रॅम। आता तुम्ही जर गणित शिकले असेल तर मला सांगा, 65 रुपयामध्ये 50 ग्रॅम घेसाल का त्याच 65 रुपयामध्ये 123 ग्रॅम घेसाल? किती महत्वाचं आहे गणित, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। याच अडाणीपणाचा वापर करतायत कंपनी। ते फक्त एकच लक्षात घेतात, जास्त घेतलं की स्वस्त पडतं, जास्त घेतलं की स्वस्त पडतं। आपल्या माथ्यामध्ये तीच गोष्ट बसली, म्हणून आपल्याला कंपन्या रोज फसवतात। हे फक्त या पावडरच्या डब्यासोबत नाही, प्रत्येक पॅकिंग सोबत हे घडतं। तुम्ही चेक करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकापर्यंत पोहोचवा, कॉमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।